उभं केलेलं आहे. हे त्या इथं स्पीकरला कोण आहे? तिथं अधिकारी कोणी आहे का? आवाज वाढव रे. हे बाळा वाढवलं. आज सकाळी 7 वाजता पाण्याने येथे पुणे महानगरपालिकेचं नवीन कोविड हॉस्पिटल जे उभं केलेलं आहे त्याच्यामध्ये CSR आणि काही वेगवेगळ्या निधी, आपोआप निधी, आमदार निधी आणि असं सगळं 12 कोटी रुपये जवळपास खर्च केलेले आहेत आणि ती इमारत एका तिथे बांधून केलेली. अशा पद्धतीनं तिथं उत्तम प्रकारचं उद्याच्याला कोविडची 3री लाट आली तरी तयारी असावी या दृष्टिकोनातनं ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर बेड, रेग्युलर बेड अशी सगळी व्यवस्था, ऑक्सिजन प्लांट पण तिथं उभा केलेला आहे. लवकरच ते एखादी तारीख काढून त्याचं उद्घाटन होईल. पण मागे महापौरांनी मला विनंती केली होती आणि आयुक्तांनी पण विनंती केली होती की एकदा आपण पहा. वास्तविक 2 पाण्याच्या परिसरामध्ये चांगल्या प्रकारचे हॉस्पिटल्स महानगरपालिकेला तिथं मिळालेली आहे. तसंच पुणे वन परिक्षेत्र कार्यालयामध्ये देखील मागं जसं मी पुणे पोलिसांच्याकडं जुन्या इमारतीचं नूतनीकरण करण्याचा प्रयत्न त्या सगळ्यांनी केला आणि त्याच्यामध्ये बऱ्याच अंशी त्यांना चांगलं यश आलं, तशाच पद्धतीनं वन विभागाने केलेलं आहे. त्यांची पण अशा प्रकारची इच्छा होती की मी येऊन एकदा पाहावं. त्याच्यात बरेच जे वरिष्ठ अधिकारी होते त्यामध्ये काही अडचणी वन विभागाच्या आहेत. राज्यमंत्री महोदय पण बरोबर होते, त्यांनी त्या सांगितल्या. त्या मुंबईच्या स्तरावरच्या आहेत, मंत्रालयाच्या स्तरावरच्या. विशेषतः काही शेतकऱ्यांना किंवा ग्रामस्थांना प्राणी ज्यावेळेस हल्ले करतात, मग वाघ असेल, बिबट्या असेल किंवा इतर प्राणी, कधी कधी रानडुकरं पण हल्ला करतात आणि त्याच्यामध्ये जर मृत्युमुखी पडलं तर त्याला पूर्वी ताबडतोब 15 लाख रुपये आपण ट्रेझरीतनं काढून द्यायचो. जरा कोरोनाचं संकट आल्यामुळे ते आता पहिल्यासारखं होत नाही, त्याला विलंब लागतो. त्याच्यात थोड्याशा ज्यांच्या घरातली व्यक्ती गेलेली असते तिथून त्यांच्या नातेवाईकांना त्याचा त्रास होतो म्हणून त्यांनी सांगितलं पहिल्यासारखंच ते सुरू करा. त्याबद्दलचा सकारात्मक निर्णय मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून मी केला असं सांगितलेलं. मी मला खात्री आहे की मुख्यमंत्री महोदय पण त्याला निश्चितपणे मान्यता देतील. तसंच खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार संजय जगतापांची मागणी होती बजेट स्पीचमध्ये जेजुरीगड विकास खूप मोठ्या प्रमाणात जागृत देवस्थान म्हणून ते प्रसिद्ध आहे. खूप भाविक येतात आणि तिथं काही आराखडा करायचा अशी कल्पना होती. तर त्याच्याबद्दलचं प्रेझेंटेशन त्यांनी दिलं. मोठा आराखडा आहे, 350 कोटी रुपयाचा आहे. पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा. परंतु त्याच्यामधून कसा निधी राज्य सरकारने त्यांचा कुठल्या विभागाच्या मार्फत ते करायचं, तिथलं स्ट्रक्चर ऑडिट करणं, तिथल्या बाकीच्या सगळ्यांची संमती घेणं, त्याची जवळपास 1 तासभर चर्चा झाली आणि त्याच्यातून पण एक चांगला मार्ग काढायचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. पूर्वीचं जे हेरिटेज गोष्टी आहेत, बाबी आहेत, त्या तशाच्या तशा राहिल्या पाहिजे आणि भाविकांच्या दृष्टिकोनातनं, तिथल्या बाकीच्या स्थानिक लोकांच्या दृष्टिकोनातनं सगळ्या सुविधा चांगल्या प्रकारे देता आल्या पाहिजे. अशा प्रकारचं आम्ही नियोजन करायचं तिथं ठरवलेलं आहे. यावेळेस मी पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक, त्याच्यामध्ये दिलीप वळसे पाटील साहेब, दत्ता भरणे, मंत्रिमंडळात केले 2 आमचे सहकारी आणि खासदार, आमदार आणि जिल्हा परिषद अध्यक्ष, महापौर, पिंपरी चिंचवड असे सगळेच हजर होते, सगळे सदस्य हजर होते. आणि त्याही संदर्भामध्ये आपला एकंदरीत जो प्लॅन आहे तो साधारण 600 कोटी त्या संदर्भातला आहे. आराखडा 695 कोटीचा होता आणि त्याच्यातले 30% रक्कम आपण कोरोनाच्या करता सगळ्याच राज्यातला जो प्लॅन होता ते वेगवेगळ्या जिल्ह्यांचा त्यांना खर्च करायला सांगितलेली होती. त्या पद्धतीनं आपण पण खर्च करतोय. 13 तालुके आणि 2 शहरं अशा प्रकारचं आपलं काम चाललेलं आहे. 21-22 हे वर्ष नवीन सुरू झालेलं आहे. त्याच्यामध्ये जवळपास
128,93,00,000 या आराखड्याला आपण मान्यता दिलेली आहे आणि त्याच्याबद्दल काही खासदार आणि आमदारांच्या विधायक सूचना होत्या, इतर सन्माननीय सदस्यांच्या होत्या, त्याही आम्ही लक्षामध्ये घेतल्या. मागच्या मीटिंगमध्ये काय चर्चा झाली त्याच्याबद्दलचं पण मिनिट्स याबद्दल पण चर्चा झाली. विशेषतः अतिक्रमण होत आहेत, काही बाबतीमध्ये PMRDAचं कार्यक्षेत्र वाढत असताना कार्यक्षेत्र ठरलेलं असताना त्याच्यातली 23 गावं आता शहरात येत आहेत. पण त्या 23 गावांसाठी ते शहरात कॉर्पोरेशननी करावा का PMRDAने करावा, असं थोडंसं दोन मतप्रवाह आहे की वस्तुस्थिती खरी आहे. आमचं एवढंच म्हणणं आहे, नागरिक म्हणून एक जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून कुणी केला तर अतिशय उत्तम. उद्याची 50-100 वर्ष डोळ्यासमोर ठेवून त्याच्यामध्ये हे कुठलं तरी कुणाची तरी जमीन सोडायची, कुणाची तरी जाणीवपूर्वक घ्यायची असं न करता जिथं शाळेची, कॉलेजची, हॉस्पिटलची, दफनभूमी, स्मशानभूमी, कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या संदर्भातल्या गोष्टी, अशा सगळ्याचा अंतर्भाव, ओपन स्पेस, ग्राउंड, क्रीडांगण ज्याला आपण म्हणतो ते, उद्यानं किंवा सबस्टेशनला जागा लागते महावितरणच्या, अशा सगळ्याचा विचार करून इकॉनॉमी विकर सेक्शन मधल्या वर्गाच्या करता कमी पैशाची जी घरं, ज्याला 1.5 लाख रुपये भारत सरकार देतं, 1 लाख रुपये राज्य सरकार देतं, तोही वर्ग आपल्या शहराच्या अवतीभोवती मोठ्या प्रमाणावर येतं, त्यांच्याही करता त्या EWS स्कीम करता आरक्षण, असा सगळ्याचा विचार करून बाबी झाल्या पाहिजेत ही माझी माफक अपेक्षा आहे. त्यामध्ये काहीतरी कॉर्पोरेशनमध्ये तणाव वगैरे ते चाललेले आहे, लोकशाही पद्धतीनं त्यांना त्या गोष्टी करण्याचा अधिकार आहे, जरूर त्यांनी तो करावा, त्याबद्दल माझं दुमत असायचं काही कारण नाही. पण PMRDAनी या अवतीभोवती असणाऱ्या गावांना फायर ब्रिगेडची व्यवस्था, तिथं साधारण 4 भागामध्ये ते फायर ब्रिगेडची व्यवस्था, कारण कधी कधी कुठं कुठं आकस्मिकरित्या आगी लागतात किंवा काही घटना घडतात, त्यावेळेस तिथं लगेचच यंत्रणा आपल्याला पोहोचवता आली पाहिजे. दोन्ही शहरामध्ये मोठ्या प्रमाणात ही यंत्रणा आहे, परंतु जो उरळी कारचा भाग आहे किंवा वाघोलीच्या पलीकडचा भाग आहे किंवा इकडं खडकवासल्याच्या पलीकडचा भाग आहे, हा जो किंवा मावळ तालुक्यातला काही भाग आहे, खेड तालुक्यातला काही भाग आहे, अशा ठिकाणी बहुतेकांची सुरेश शेळके, दिलीप मोहिते, अशोक पवार या सगळ्यांची मागणी होती आणि ती पण मागणी आम्ही सुहास दिवसेला करायला सांगितलेली. पाण्याची परिस्थिती तुलनात्मक पाऊस जूनमध्ये बराच झाला, परंतु अजून जुलैमध्ये नेहमी आपल्याकडे पाऊस पडतो तसा काही पाऊस नाहीये. आज देखील आपला वरसगाव पाचशेत खडकवासला केंद्राला 30-31% पाणी साठा आहे आणि पाऊस तर लवकर आता आला पाहिजे ही माफक अपेक्षा आहे. हवामान खात्याने पण सांगितलं होतं, रेड अलर्ट केलं होतं, ऑरेंज हे सांगितलेलं होतं, पण तसं काही एवढा पावसाने जोर दाखवलेला नाहीये. पण पिकांना जरा बरं आहे, काही ठिकाणी पडताय तिथं पिकाला मदत झाली नाही असं नाही, पण अजून मोठ्या प्रमाणावर धरणं भरल्याशिवाय आपल्याला खऱ्या अर्थाने रिलीफ वर्षभर शहराला पण प्यायला पाणी प्यायला आणि ग्रामीण भागाला पण शेतीला पाणी तो मिळत नाही. आणि म्हणून त्या थोड्याशा काळजीमध्ये आम्ही सगळेजण आहोत. राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री महोदय आषाढी एकादशीला स्वतः पूजेला येणार आहेत. ते दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे राज्याच्या जनतेच्या वतीनं मुख्यमंत्री सौपत्रिक पूजा करतात, त्या दिवशी ते पूजा करतील. त्या बाबतीमध्ये थोडंसं मला वारकरी संप्रदायाला पण मनापासून धन्यवाद द्यायचे. त्यांनी पण मागण्या केलेल्या होत्या, परंतु चौरगावच्या अध्यक्षतेखाली आम्ही जी समिती केलेली होती त्याच्यामध्ये काही मागच्यापेक्षा थोडंसं लिब्रल धोरण राज्य सरकारने स्वीकारलं आणि त्या प्रकारे त्या सगळ्या परवानग्या दिलेल्या आहेत. तरी थोडंसं कधी कधी काही तक्रारी येतात, काही थोडंसं काही जण म्हणतात की बाबा त्याच 10 पालखी का, आमचं का नाही, आमची पण बरेच वर्ष चाललेली आहे. माझी सगळ्यांना विनंती की आता त्याच्यामध्ये शांततेने या सगळ्या गोष्टी पार पाडण्याचा आणि आपल्या ज्या परंपरा आहेत, आपल्या प्रथा आहेत, त्या पण जोपासणं टिकवण्याचा प्रयत्न आपण सगळेजण करूया. बकरी ईद 21 तारखेला, बकरी ईदच्या निमित्तानं गेल्या वर्षी जे धोरण स्वीकारलं होतं, गेल्या वर्षी तसंच धोरण आपण स्वीकारलेलं आहे. कारण तोही सण त्यांच्या दृष्टीने महत्वाचा असतो, त्यांच्याही काही मागण्या आहेत.
पण त्या संदर्भात राज्य सरकारची भूमिका गेल्या वेळेस सारखंच आपण करूया आणि त्याला सर्वांनी सहकार्य करावं, प्रतिसाद द्यावा, कायदा सुव्यवस्था उत्तमपणे राखण्याच्या करता देखील सगळ्यांनी मदत करावी. आज काही व्यापारी असोसिएशनचे पण पदाधिकारी मला भेटणार आहेत, त्यांचंही काही म्हणणं असेल. कारण सध्या तरी राज्य सरकारने लेवल 3 मध्येच बऱ्याचशा भागाला ठेवलेला आहे. आपल्या राज्यामध्ये काही जिल्हे 0% गेले काही दिवस तिथं पॉझिटिव्हचं प्रमाण दिसतंय. तिथली परिस्थिती वेगळी आहे. पण कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, पुणे, रायगड आणि हा जो सगळा नगर, ही सगळे जिल्हे जवळपास आहेत. इथं मात्र आजही पॉझिटिव्हचं प्रमाण ज्या प्रमाणात कमी व्हायला पाहिजे तसं झालेलं नाहीये. आणि त्याच्यामुळं आपण सकाळी 7 ते संध्याकाळी 4-5 वाजेपर्यंत पहिलं पद्धत आहे, तीच पद्धत चालू ठेवली. शनिवार रविवार आपण बंदच ठेवलेलं, कारण शनिवार रविवार सुट्टीच्या निमित्तानं फार लोक बाहेर पडतात आणि त्याचा मग फटका हा बसतो, कोरोना वाढायला मदत होते. आणि त्याच्यामुळं आपण पण आपल्या असणाऱ्या उत्सवाला थोडीशी मुरड घालून त्यामध्ये मदत करण्याची नितांत गरज आहे. आणि त्याही निमित्तानं मी आमच्या शहरातल्या आणि ग्रामीण भागातल्या सगळ्या जनतेला आवाहन करू इच्छितो. निर्बंध स्तर पुणे, पुणे ग्रामीणला लेवल 3च आहे. एक गोष्ट आज पुन्हा लक्षात आली, कारण डॉक्टर साळुंखे फिरतात सांगलीला, आता 2 दिवस होते. त्यांचं म्हणणं देतात नाही त्या क्षेत्रातले. त्यांनी सांगितलं की कोरोना बाधित रुग्णांची गृहविलगीकरण न होता संस्थात्मक विलगीकरण झालं पाहिजे. त्याचं कारण असं आहे की एखाद्याच्या घरामध्ये एकच टॉयलेट असेल आणि एकच बाथरूम असेल, एकच वॉश बेसिन असेल, 1 BHK ज्याला आपण म्हणतो, तिथं परिवारातल्या एकाला झालं तो बाकीच्यांना पण बाधित करतो. सगळा परिवार तो कोरोनानी वेढतो. ज्यांच्या घरामध्ये 3 रूम आहे, अटॅच बाथरूमचे आहे, त्याच्यात पण कोरोना झालेला सेपरेट राहतोय आणि सगळी बंधनं पाळतोय, काळजी घेतोय, अशाच ठिकाणी परवानगी दिली गेली पाहिजे असं त्यांनी निश्चित सांगितलं. त्याच्यावर दोन्ही आयुक्तांना आणि जिल्हाधिकाऱ्यांना पण आम्ही सांगितलं की बाबा हे गृहविलगीकरणची संख्या आज पण राज्यामध्ये सगळ्यात जास्त पॉझिटिव्हची संख्या आज पुणे जिल्ह्यातच आहे. आपलं पॉप्युलेशन जास्त आहे ही गोष्ट आलाय, पण तरी देखील संख्या आज आपल्याकडे जास्त दिसते. तज्ञांनी सांगितलं की ह्याच्यामध्ये एकमेव पर्याय म्हणजे लवकरात लवकर सगळ्यांना दोन्ही वॅक्सिन दिली गेली पाहिजे. आपल्याकडं वॅक्सिनचं प्रमाण बरं आहे, परंतु अजून मोठ्या प्रमाणात वॅक्सिनची गरज आहे. आता मुख्यमंत्री महोदय सगळ्या विभागीय आयुक्त कलेक्टरांची VC चाललेली आहे, 12:30ला आज होती. आणि त्याच्यानंतर संध्याकाळी माझ्या माहितीप्रमाणे पंतप्रधानांच्या बरोबर देखील यांची VC, मुख्यमंत्र्यांची VC आहे. त्यावेळेस मुख्यमंत्री राज्याच्या वतीने जे काही प्रश्न आहेत ते पंतप्रधानांच्या समोर मांडण्याचा निश्चितपणे प्रयत्न करतील. आज काही बाबतीत मात्र आपल्या इथं खाजगी वॅक्सिन देखील दिलं जातं. आता ते पैसे घेऊन दिलं जातं, ज्यांची ऐपत असेल ते तिकडे घेत आहेत. पण आपण ज्यांचे उद्योगधंदे, जे उद्योगपती आहेत, त्यांना आवाहन केलेलं आहे की तुम्ही तुमच्या फॅक्टरीमध्ये जो वर्ग कामाला आहे त्या सगळ्यांना दोन्ही वॅक्सिन करून घ्या आणि तुमचे कारखाने सुरू करा. कारण आपल्याला आता चक्र पण फिरलं पाहिजे. म्हणजे कोरोनाचं संकट दूर करत करत एकदम पहिल्या लॉकडाऊन मध्ये सगळं जसं बंद होतं तसं न ठेवता मास्कची काळजी घेत, बाकीच्या सगळ्या फिजिकल डिस्टन्स, सॅनिटायझर वगैरे याचा वापर करत याही गोष्टी चालू राहिल्या पाहिजे. नाहीतर मग गरीब वर्गावर याचा फार फटका बसतो, कारण त्यांना काहीच उपजीविकेचं साधन राहत नाही आणि कामगारांच्यावर पण वेगळ्या प्रकारचं गंडांतर त्या ठिकाणी येतं. म्हणून त्याला यांनी मात्र प्रतिसाद दिला उद्योगपतींनी की बाबा आम्ही यामध्ये निश्चितपणे लक्ष घालून
आम्ही आमच्या कामगारांना वॅक्सिनेशन करण्याच्या करता पुढाकार घेऊ. अशा प्रकारचे साधारण आज गोष्टी होत्या आणि अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात आमच्या सगळ्या बैठका पार पाडल्या आणि सगळ्यांनी सहकार्याची भूमिका घेतली. तुम्हाला काय विचारायचं असेल तर बरं. पुणे रूरल जे लेवल 4 वर आहे 3 आठवड्यापासून लेवल 3 वर आहे का लेवल 4 कारण आपण लेवल 3 नाही लेवल 3 मध्ये कारण लेवल 4 तर आता जे नॉन एसेन्शियल शॉप्स म्हणजे सगळं जे आहे आपण लेवल 3 मध्ये आहे. पुण्यात कशी असतील रिस्ट्रिक्शन सोमवारपासून आहे ते नाही ना काही पुढे उपचार चालू आहेत त्याच्याकरता जी काही औषधं वगैरे लागत होती मध्ये जे शॉर्टेज होतं तसं इंजेक्शन वगैरेचं कुठलंही शॉर्टेज राहिलेलं नाही. पण दुर्दैवाने त्याच्यातनं 176 लोक या म्युकरमायकोसिसच्या आजारामुळे मृत्युमुखी पडलेली आहेत. निर्बंध लेवल 3 मध्ये ठेवले तरी दुकानांच्या वेळा 7 वाजेपर्यंत करा अशी बऱ्याच लोकप्रतिनिधींची मागणी होती. नाही गेल्या वेळेस काही जे काय शक्यता वाटते ते पण त्यांनी बोलून टाकले. हॉटेल व्यावसायिकांकडून मागणी होती की खूप जास्त नुकसान होतं. काय 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 हॉटेल व्यावसायिकांकडून मागणी होती की हॉटेल व्यावसायिकांच्या करता आपण त्यांना घरपोच जर फूड द्यायचं म्हटलं तर परवानगी दिलेली आहे. आत्महत्या केली आहे का हॉटेल व्यावसायिकांनी? येता एकदा कुठल्या आता कारणाकरता केली मला माहिती नाही. परंतु आता अलीकडच्या काळामध्ये एक गोष्ट प्रकर्षाने पुढे येते की काही जर झालं तर ही आत्महत्या त्याच कारणाकरता केली असेल. कदाचित झाली पण असेल ही बाब अतिशय दुर्दैवी असो घडता कामा नये. पण राज्य सरकार तरी काही मुद्दामून करतं. आज आता उद्याच्या प्राईम मिनिस्टर पण काही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना घेऊन VC घेणार आहेत व्हिडिओ कॉन्फरन्स. त्याच्यामध्ये पण ते पण सांगतील त्यांनी पण मधल्या काळामध्ये आव्हान केलेले. कुणालाच आम्ही तर म्हणतोय उलट पहिल्या लाटेच्या काळामध्ये ज्या प्रकारचं लॉकडाऊन होतं तसं लॉकडाऊन सेकंडला नव्हतं. नाहीतर तुम्ही आम्ही पण बाहेर पडू शकत नव्हतो. एकदम सन्नाटा असायचा रस्त्यावर. त्या मानाने बरीच शिथिलता आपण दिलेली. पण शिथिलता दिली तर तुम्ही पण बघता मग भुशी डॅम पण गर्दी कशी होती, लोणावळ्याला कशी, महाबळेश्वर, माथेरान, सिंहगड प्रचंड गर्दी होती. म्हणजे तिथं मग त्यांना थोडस सांगून बाहेर काढण्याच्या करता पोलिसांना त्यांच्या पोलिस यंत्रणेचा वापर करावा लागतो. तसंही होता कामा म्हणून कुणाला आणि मोफत धान्य बाकीच्या बाबी त्या ठिकाणी चालूच आहे. आणि हे सगळं चालू असताना आरोग्याच्या दृष्टिकोनातनं जे काही महत्वाच्या निर्णय घेण्याची गरज आहे ते राज्य सरकार घेत आहे, स्थानिक स्वराज्य संस्था घेत आहेत, सगळेच घेत आहेत. इव्हन आता पहिल्या टप्प्यामध्ये खासगी डॉक्टर तर घरीच बसले होते, दवाखान्यात येत नव्हते. ती भीती त्यांची गेली. आता त्यांनी दवाखाने चालू केले. त्यांचे मोठे मोठे हॉस्पिटल नॉन कोविड त्या दोन्हीच्या पद्धतीनं चाललेले हे बदल झालेला आहे. आणि थोडं प्रमाण जे कमी होतं ना, कमी आल्यानंतर आम्ही पण लगेचच परवानगी द्यायलाच बसलेलो. आम्हालाही बरं वाटत नाही. पण आपण वरून खाली आलो पण त्याच लेवलला राहिलो. डॉक्टर मंडळींचं म्हणणं किंवा वैद्यकीय क्षेत्रातल्या टॉपचं म्हणणं आहे की ते खाली आलं पाहिजे. जसं राज्याच्या 8-9 जिल्ह्यामध्ये गेले 5-6 दिवस 0-0-0 पॉझिटिव्हचं प्रमाण आहे. तसं कमी झालं की आपल्याला या सगळ्या बाबी सुरूच करायच्या. उलट आम्ही आता शाळेच्या करता बऱ्याच पालकांनी पण प्रतिसाद दिलाय की आता तुम्ही शाळा सुरू करा. आणि काही बाबतीमध्ये आम्ही पण हा विचार करतोय की दोन्ही व्हॅक्सिन घेतलेलं असेल तर त्यांना बऱ्यापैकी परवानग्या द्यायच्या. अर्थात दोन्ही व्हॅक्सिन घेतलं तरी त्यांनी बाकीचं जे निर्बंध आहेत त्याचं पालन केलंच व्हॅक्सिन सप्लायमध्ये आम्हाला सुरुवातीच्या काळामध्ये सांगितलं होतं जून 1च्या नंतर व्हॅक्सिनचं प्रोडक्शन 100% वाढेल आणि जुलैमध्ये सप्लाय चांगला होईल. जुलैमध्ये तुलनात्मक जूनच्या सप्लाय वाढलेला, पण जी अपेक्षा होती की मोठ्या प्रमाणात वाढेल म्हणजे कधीच आपल्याला आज व्हॅक्सिन बंद करावं लागणार नाही का तर व्हॅक्सिन नाही म्हणून तसं अजूनही घडतं. व्हॅक्सिन कधी कधी 7 दिवस कंटिन्यू मिळत नाही, कधी 2 दिवस 1 दिवस असं बंद ठेवावं लागतं. याचा अर्थ त्यांच्याकडे तेवढं प्रोडक्शन नाही. हे केलेलं आहे केंद्र सरकारने. सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी परदेशामध्ये व्हॅक्सिन पाठवायला जी परवानगी दिलेली होती ती आता 100% थांबवलेली. आपल्याच इथं भारत बायोटेक आणि सिरम या दोघांना
उत्पादन क्षमता मोठ्या प्रमाणात वाढवण्याच्या सूचना देऊन त्यांनी पण उत्पादन क्षमता वाढवलेली. ॲडिशनलचे 2 वॅक्सिन म्हणजे जे कंपन्या आहेत परदेशातल्या त्यांनाही आपल्या देशामध्ये वॅक्सिन विकण्याच्या करता केंद्र सरकारने परवानगी दिलेली आहे. हे बदल काही झाले. प्रत्येकाला तुम्हालाही माहिती आहे PMRDA मध्ये ऑफिसर असतात. कोण ऑफिसर आहेत तुम्हाला माहिती आहे. 16 दिवसाचा आजपर्यंत रेकॉर्ड चालला. काही ठिकाणी गेलं तर कुणाची महानगरपालिका, मी आज भाजपची म्हणून म्हणत नाही, कधी काँग्रेसची होती, कधी राष्ट्रवादीची होती, कुठे शिवसेनेची महानगर वेगळ्या पद्धतीने वापर होत असेल तर त्यांच्याही वर राज्य सरकार आहे. राज्य सरकारने पण काही अगदीच न उद्याचे 50-100 वर्ष डोळ्यासमोर ठेवून निर्णय नाही घेतले तर तुम्हाला हायकोर्ट पण आहे. सगळे आहेच. नाही, आज आम्ही दोन्ही आयुक्त, कलेक्टर आणि महापौर आणि जिल्हा परिषद यांना सगळ्यांना सांगितलं. ही चर्चा मी का सगळ्यांच्या देखत करून आणतो की मग लोकप्रतिनिधींना देखील एकदा लक्षात आलं की बाबा होम आयसोलेशन हे बरोबर नाही, तर मग ते पण खाली सांगतात. नाही तर मग तेच मागण्या करत असतात. मग त्यांना एकदा कळालं तर ते त्यांच्याकडे येणाऱ्या कार्यकर्त्यांना किंवा नागरिकांना सांगू शकतात की त्याचं कारण हे आहे की तुमचं घर जर छोटं असेल तर होम आयसोलेशन मध्ये तुमच्या सगळ्या कुटुंबाला बाधा येणार आहे. त्याच गोष्टी आपल्याला बाकी काय त्याचा नीटपणे बाबी राबवण्याच्या करता या सगळ्या गोष्टीचा विचार करावा. त्यांची मागणी आहे त्याबद्दल दुमत नाही. चर्चा अशी झाली मॉलमध्ये जर एखादा ग्राहक काही घ्यायला गेला तर त्याला जे घ्यायचं असतं तो घेतोच, पण नंतर तो बराच काळ त्या मॉलमध्ये फिरत बसतो. अशी फिरणाऱ्यांची संख्या वाढते. इंडिव्हिज्युअल एखादं बुटाचं शॉप असेल, चपलीचं शॉप असेल किंवा कपड्याचं होजेरीचं शॉप असेल किंवा किराणा मालाचं दुकान असेल तर आपण गेल्यानंतर जेवढं पाहिजे तेवढं घेतो, लगेच बाहेर. मनुष्याची पद्धत असेल, स्वभावच आहे. पण मॉलमध्ये तुम्ही आम्ही बघितलेलं कित्येकदा आपण पण कुठे गेलो आणि टाइमपास होत नसतो. समजा तुम्ही आम्ही दुबईला गेलो आणि काही काम आहे तर फॅमिली जर खरेदी करते तर आपण पण मॉलमध्ये नुसतं बसतो, इकडे काय चाललंय तिकडे काय चाललंय बसतो की नाही. तसं मॉलमध्ये कधी कधी काही ग्राहक टाइमपास करायला पण येतो. त्याच्यात एक विचार आम्ही करतोय की दोन्ही जर वॅक्सिन घेतलेला असेल आणि त्याचं सर्टिफिकेट असेल तर तसा काही मार्ग काढता येतो का, तो मात्र आमच्या समोर विचार चालू. कारण मॉलला एंट्री एकच आहे, एक्झिट एकच आहे, तिथं त्यांनी तशा पद्धतीची व्यवस्था केली तर त्याचा उपयोग होईल. आपल्याला काळजी घ्यायची त्याच्यातनं पुन्हा तिसरी लाट येऊन पुन्हा सगळ्यांच्यावर निर्बंध येता कामा नये ही आपली खबरदारी. राज्यांना अधिकार देण्यासंदर्भात केंद्र सरकार विधेयक आणणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचा मी आपल्याला सांगू ना, त्याच्यामध्ये आता पार्लमेंटचं अधिवेशन उद्याच्या सोमवारपासून आहे. तेव्हाच कळेल ना आपल्याला. चर्चा असणं वेगळं आणि प्रत्यक्षात विधेयक येऊन ते मंजूर करणं वेगळं. त्याबद्दल आम्ही राज्यपालांना भेटलो, आम्ही मुख्यमंत्री आपल्या पंतप्रधानांना भेटलो आणि सभागृहामध्ये ठराव केला. सगळ्या गोष्टी दादा 23 गावांमध्ये लोकल भरती केलेली आहे. 8 लोकांना त्यांनी मागायला जाताना नोकरीला घेतलेला आहे ग्रामपंचायतीने. जरी घेतलेलं असलं तरी शेवटी महानगरपालिका आजच काही महानगरपालिकेत 23 गावं चालली नाही. ही 4वी-5वी वेळ आहे. पूर्वी धनकवडी पण महानगरपालिकेत नव्हतं. तीच गोष्ट पिंपरी चिंचवडची. त्याच्यामुळे ते पण नीटपणे विचार करून निर्णय घेतील ना. आपण पण एखादी गोष्ट होतीये म्हणल्यानंतर त्याच्यात अशा पद्धतीनं चुकीचं वागणं पण बरोबर नाही ना. जो वर्षानुवर्षे तिथं काम करतोय त्याला जरूर तिथं शिक्षक असेल, बाकीचे जो स्टाफ असेल, स्वच्छतेचं काम करणारा लोक असेल, अनेक लोक असतात. त्यांनी खरोखरच ते तिथं असतील तर त्यांना सामावून घेण्याचं काम कॉर्पोरेशन करेल. त्याच्याबद्दलची मिटिंग माझ्याच अध्यक्षतेखाली झाली. काय काय काय
करणार तसं काही नाही, कारण पूर्वीच्या काळामध्ये आम्ही विलासराव देशमुख मंत्रिमंडळात असतानाच तो निर्णय झालेला होता आणि तो मोनोरेलचा प्रकल्प केलेला होता. पण मोनोरेलच्या प्रकल्पाला ज्या प्रकारे प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळायला पाहिजे तसा तेवढ्या प्रमाणात मिळत नाही, ही फॅक्ट आहे. पण काहींचं म्हणणं की तो वडाळा तो सगळा परिसर इथं नागरीकरण मोठ्या प्रमाणात झाल्यानंतर परत पडलेला दिसेल. आता राज्यामध्ये 3 घटना अशा समोर आलेल्या आहेत, त्याच्यामध्ये लव्ह जिहाद आहे म्हणून त्या कुटुंबाला जाऊन लग्न करू नका म्हणून लोकांच्या घरी पोहोचले आणि लग्न मोडले. ही भीती घटना लव्ह जिहाद, मुस्लिम हिंदू लग्न होणार असतं तर लव्ह जिहाद आहे असं म्हणून त्या मुलीच्या घरी किंवा मुलाच्या घरी लोक पोहोचतात किंवा पत्र लिहितात आणि तुम्ही लग्न लावू नका अशा पद्धतीच्या धमकावणं होत आहे आणि लग्न मोडताय. काय नेमकं या सगळ्याबद्दल? अशा गोष्टी ज्या चुकीच्या आहेत, प्रत्येकाला आपलं आपलं व्यक्ती स्वातंत्र्य सगळ्या काही गोष्टी, पण कुणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांना संरक्षण देण्याची जबाबदारी निश्चितपणे सरकारची आहे. जर तशा प्रकारचे उलट एकदा स्वतः सभागृहामध्ये त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांनी काय वक्तव्य केलेलं आहे ते आपण विधिमंडळामध्ये आहे आणि जोटीन समितीचा आजपर्यंत तिथं अहवाल वगैरे काही दिसत नाही. बातम्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पसरल्या जातात आणि खरं तर मी नेहमी सांगतो इतके महत्वाचे प्रश्न आज राज्याच्या समोर आहेत, पण कुणीतरी काय आता त्या दिवशी एका राजकीय पक्षाच्या अध्यक्षाच्या संदर्भातल्या निवडणुका कशा कराव्यात काय कराव्यात तो त्यांचा अधिकार आहे आणि त्या बातम्या पसरल्या आणि 2 दिवसांनी पुन्हा बातमी आली की ज्या व्यक्तीच्या बद्दल बातम्या पसरल्या होत्या ते म्हणले मी असं काही बोललो नसतं. असं करू नका. तुम्ही मला खूप वर्ष ओळखता, मी जे काय असेल ते स्पष्टपणे सांगणारा माणूस नाही. नाना पटोले नाही म्हटलं ऍफिडेव्हिट करून नाना पटोले ज्या पद्धतीने विधानं करतात त्यामुळे आघाडीत एक प्रकारचं वातावरण खराब जेव्हा का विधानं केली तरी बाळासाहेब थोरात, अशोकराव चव्हाण सगळ्यांनी सांगितलेलं आहे की आघाडी भक्कम आहे, आम्ही एकत्रपणे काम करतो आणि नंतर नानांनी पण हे सांगितलेलं आहे. कदाचित कार्यकर्त्यांना थोडंसं उत्साह येण्याच्या करता पूर्वीच्या काळात काय व्हायचं, पार्टीच्या मिटिंग आतमध्ये व्हायच्या त्यावेळेस एकदा मीडियाला फोटो बिटो काढले, क्लिप वगैरे केल्या, बाहेर जावं म्हणून सांगितलं की आज काय चाललंय कुणाला कळायचं नाही. आता त्या क्लिपमुळं फोनमुळं आता हे भारत असं फोन माझ्याकडे तर मी जे काही बोलतो ते दिसतंय. पूर्वीच्या काळामध्ये एखादं बोललेलं अंगलट आलं तर काही जण म्हणायचे मला ऐकूच आलं नाही. अशा पण घटना महाराष्ट्रामध्ये घडल्या की ते काय बोलले ते मी ऐकलंच नाही. त्यावेळेचे राज्याचे मुख्यमंत्रीच म्हणलेले आपल्याला आठवत असं. तसं आता ते राहिलेलं नाही आणि म्हणून कदाचित कधी कधी कार्यकर्त्यांची बंद खोलीमध्ये चर्चा करत असताना काही चर्चा होत असते. सगळ्याच चर्चा काही बाहेर सांगायच्या नसतात, काही पार्टी अंतर्गत चर्चा होत असतात. तो त्यांचा अधिकार आहे, त्याच्यामध्ये दुमत असेल काय करा. काँग्रेसमध्ये चित्र असं दिसतंय नाना पटोले बाकीचे नाही मला तर नाही, मला तर सगळी काँग्रेस एक संघ दिसते. सोनियाजींच्या नेतृत्वाखाली काम करत. काय नाही, परीक्षाच झाल्या नाही म्हणल्यावर विक्रमी निकाल लागला साधं अहो थोडीशी कधी कधी अशा प्रकारे जेवढे त्याच्यामध्ये संपर्क साधतात ती संख्या वाढली, त्याच्या क्षमतेच्या पलीकडे गेली तर असं घडतं. पुन्हा ते रुटीनला बसतं. थोडा सगळ्यालाच पहिलं बघायचंय आपला मुलगा मुलगी पास झालाय का काय झालंय वगैरे वगैरे. त्याच्यावर सगळेच एकदा जसे जसे ज्यांना निकाल कळतील ते त्याच्यातनं बाहेर पडले की तिथला लोड कमी होईल. लोड कमी झाल्यावर कळेल. विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक मुक्त मतदाराने किंवा एका आवाजी मतदाराने याच्या अशा पद्धतीची चर्चा आहे कारण की विरोधी त्या चर्चेमध्ये काही तथ्य नाही. दादांत खोटी चर्चा तुमच्या कामावर. दादा कोरोनाने ज्यांचे पालक गेले असे जे 2 आई वडील असतील तर त्यांना 5 लाखाची मदत मिळते, पण ज्यांचे एकच पालक गेलेले तर त्यांना फक्त 1,000ची मदत मिळते. त्याबद्दल आम्ही निर्णय योग्य पद्धतीचा घेतोय. कॅबिनेटमध्ये निर्णय घेणार आहे. आमचे चर्चा झालेली, मुख्यमंत्र्यांचं पण तसंच मत आहे आणि आम्ही त्याच्यातनं मार्ग काढू.
दादा, वारीसंदर्भात सगळी तयारी झाली, मात्र आता विश्व हिंदू परिषदेने मुख्यमंत्र्यांनाच वारीची पूजा करायला विरोध केलाय तिथे. ठीक आहे, विरोध करणारे विरोध करतात, मुख्यमंत्री तिथं जातील, जर पोचतील, पूजा करतील. आता एवढ्या मोठ्या राज्यात काही जण 100% तुम्हाला पाठिंबा देणारे कसे मिळतील? काही जण असतातच ना. आतापर्यंत अनेकांनी वेगवेगळ्या मुख्यमंत्र्यांच्या काळामध्ये पूजेला येत असताना अशा प्रकारची स्टेटमेंट केलेली. त्यांना पूर्णपणे स्वायत्तता दिलेली आहे. स्वायत्तता दिलेल्या संस्थेला त्यांचा अधिकार त्यांनी वापरायचा असतो. नाही, मी सांगितलं ना, स्वायत्तता दिलेली आहे. आम्ही त्यांना सांगणार तुम्हाला स्वायत्तता दिलेली आहे, तुम्ही निर्णय घेण्याच्या बाबतीत सक्षम आहात म्हणूनच स्वायत्तता दिलेली आहे, तुम्ही तुमचा निर्णय घ्या. दादा, एमपीसी नवीन बिंदू आंबवलीनुसार हे आता पेंडिंग नियुक्ती होते ते केलेत, पण त्यात काही मुलं पास झाली, कारण ऑब्व्हियसली आरक्षण सगळं या संदर्भामध्ये बरेच महिने, बरेच दिवस हे काम चाललेलं होतं. परंतु मराठा आरक्षणाचा निर्णय आल्यानंतर काय निर्णय घ्यायचा अशा करता आम्ही मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली अनेकदा बसलो. काही संघटनांचे नेते पण आले, त्याच्यात खासदार संभाजीराजे पण आलेले होते. त्यांनी पण त्यांची भूमिका मांडली. मुलं पण मला भेटली, मुली पण भेटल्या. त्यामध्ये शेवटी आम्ही ॲडव्होकेट जनरलला त्यांचं मत विचारलं. विधितज्ञ थोरात म्हणून ज्यांनी ती केस लढवली त्यांना म्हणणं विचारलं, मत काय, तुमचं कायदेशीर मत काय. नंतर सुप्रीम कोर्टाच्या वेगवेगळ्या वकिलांना पण त्यांचं कायदेशीर मत विचारलं. ते म्हणते की तुम्ही जर काही वेगळ्या सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला असताना निर्णय घेतला तर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होईल आणि तुम्हाला तसं घेता येणार नाही. मग काय करायचं? मग GAD वगैरे आम्ही सगळे बसलो, सामान्य प्रशासन, चीफ सेक्रेटरी वगैरे सगळे, आणि त्याच्यातनं असं पुढं आलं की बाबा आता हा निर्णय सांगितलेला आहे तशा पद्धतीनं घ्यावा. त्याच्यातनं जवळपास 85 ते 87% मुलं मुली क्लिअर होती, पण 10-12% मुलांच्यावर त्यांना थोडासा अन्यायाला सामोरं जावं लागेल. तर आम्ही त्यांना असं सांगितलं की सध्या हे करा, आणि मग 10-12% राहत आहेत त्यांच्याबद्दल काय दुसरा पर्याय आपल्याला करता येतो का? जागांची संख्या वाढवता येते का? पद्धतीने जे कंटेम्प्ट पण होणार नाही आणि मुलांचंही काम होईल, असा काय पर्याय आपल्याला सुचला तर आपण पण आम्हाला सांगा. दुसऱ्या कुणाला सुचला तरी सांगावं. आम्ही त्याबद्दल आमच्या यंत्रणेला अभ्यास करायला सांगितलेला आहे आणि राज्य सरकारची भूमिका राहिलेल्या मुलांना कसं सामावून घेता येईल आणि त्याच्यात सुप्रीम कोर्टाने दिलेला पण निकाल त्याला कुठं बाधा येणार नाही अशा प्रकारचा आमचा. दादा युतीच्या सरकारमध्ये होणार की चाकणला शरद पवारांच्या वक्तव्यानंतर पुन्हा चर्चा सुरू झाली, नक्की काय, नक्की कुठे होणार आहे? कुठे काय विमानतळ संदर्भात पवार साहेबांनी पुरंदरची जागा अद्याप निश्चित नाहीये असं म्हटलंय. ज्यावेळेस जागा निश्चित होईल कुठं होणार आहे त्यावेळेस तुम्हाला प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगेल. दादा, युतीच्या काळामध्ये चंद्रकांत पाटील हे महसूल मंत्री होते, तर पुण्याजवळचं जे केसनर इथली जी जागा आहे तिथं त्यांनी गैरव्यवहार केला असे आपल्या पक्षाचे प्रवक्ते विकास लवंडे आहेत, त्यांनी पत्रकार